तुम्ही आमचा एक मारला, आम्ही तुमचा एक मारणार, खून का बदला, खून से लेंगे या चर्चा पुण्यातल्या गुन्हेगारी विश्वामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून रंगत होत्या। चर्चा कुणाच्या होत्या तर अर्थातच अंदेकर टोळीच्या। वनराज अंदेकर यांची हत्या झाल्यानंतर याच प्रकरणातल्या आरोपींकडून वनराज अंदेकर यांच्या हत्येचा बदला घेतला जाणार होता। या सगळ्याचा कटही रचला गेला। हा कट गुन्हेगारांनाही माहित होता आणि पोलिसांनाही माहित होता। पोलिसांनी हा कट उधळून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर काल रात्री वनराज अंदेकर यांच्या हत्येचा बदला अंदेकर टोळीने घेतलेला पाहायला मिळाला। या सगळ्याच प्रकरणामधला एक मुख्य आरोपी असलेल्या गणेश कोमकरचा मुलगा आयुषची काल रात्री गोळ्या झाडून नाना पेठेत हत्या करण्यात आली। त्यानंतर पुन्हा एकदा पुणे शहरामध्ये अंदेकर टोळीची चर्चा रंगू लागली। अर्थात पुणे शहरासाठी अंदेकर टोळी काही नवी नाही, कारण या संपूर्ण अंदेकर टोळीने पुणे शहरामध्ये अगदी 4 दशकांपासूनची त्यांची जी काही दहशत आहे ती तशीच माजवलेली पाहायला मिळाली। सुरुवातीच्या काळामध्ये गुन्हेगारी, गँग वॉर, त्यानंतर राजकारण, समाजकारण, ते थेट आता फॅमिली वॉर पर्यंत या टोळीचा इतिहास येऊन ठेपलाय। त्यामुळे या टोळीचा इतिहास नेमका कसा राहिलाय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। 70च्या दशकात मुंबईत अनेक टोळ्या उदयास आल्या होत्या। या टोळ्यांमुळे गँगवॉर सुद्धा रंगलं। गँगवॉरचे चटके ज्या पद्धतीने मुंबईला सहन करावे लागले तसेच चटके पुण्याला सुद्धा बसले, कारण पुण्यात सुद्धा अनेक लहान मोठ्या टोळ्या तोपर्यंत उदयास आलेल्या होत्या। यातली सगळ्यात महत्त्वाची आणि प्रचंड चर्चेत राहिलेली टोळी होती अंदेकर टोळी। म्होरक्या कोण होता तर अर्थातच बाळकृष्ण उर्फ बाळू अंदेकर, म्हणजे बंडू अंदेकर यांचा मोठा भाऊ। बाळू अंदेकर याची टोळी सुरुवातीला पुणे शहरामध्ये प्रचंड दहशत निर्माण करताना पाहायला मिळालेली होती। या टोळीच्या माध्यमातून जुगाराचे अड्डे चालवणं असेल, लहान मोठ्या सुपाऱ्या घेणं असेल, गावठी दारू विकणं असेल, अशा पद्धतीची कामं केली जात होती। या टोळीच्या माध्यमातून पैसा कमवण्यासाठी जे जे काही चुकीचं करता येईल अशा पद्धतीने या टोळीचे सगळेच गुंड मिळून करताना पाहायला मिळत होते। या सगळ्यामध्ये एक मुख्य गुंड होता ज्याचं नाव होतं प्रमोद माळवतकर। हाच प्रमोद माळवतकर पुढच्या काही काळामध्ये अंदेकर टोळीचा सगळ्यात मोठा शत्रू बनला आणि पुणे शहराने अनुभवली ती अंदेकर माळवतकर गँगवॉरची दहशत। अर्थात प्रमोद माळवतकर हा अंदेकर टोळीशी जोडला गेलेला गुंड होता, मात्र काही वर्चस्ववादाच्या झालेल्या रागातून, भांडणांमधून हाच प्रमोद माळवतकर वेगळा झाला, स्वतःची वेगळी टोळी निर्माण केली, ज्या टोळीचं नाव होतं अर्थातच माळवतकर टोळी। माळवतकर टोळी आणि अंदेकर टोळीमध्ये गेले अनेक वर्ष खरं तर हा सगळा रक्तरंजित इतिहास घडला, गँगवॉर घडलं। जवळपास 10-12 वर्षांमध्ये या दोन्ही टोळ्यांमध्ये अनेकदा लहान मोठे हल्ले, खून झाले। या सगळ्यामध्ये जवळपास 6 गुंडांचा खून झाला। सुरुवातीला घडलेलं असं होतं की हा जो प्रमोद माळवतकर होता, प्रमोद माळवतकर जेव्हा याच अंदेकर टोळीमधून फुटून स्वतःची टोळी निर्माण करायला गेला, त्यावेळी मात्र अंदेकर टोळीने प्रमोद माळवतकरवर प्रचंड राग धरलेला होता। या रागाचा बदला घ्यायचा होता, त्यासाठी प्रमोद माळवतकरांच्या खरं तर वडिलांचाच खून करण्यात आला। प्रमोद माळवतकरचे वडील वारल्यामुळे या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा माळवतकर टोळी ही प्रचंड आक्रमक झालेली पाहायला मिळाली। या सगळ्याचा वडिलांच्या हत्येचा बदला प्रमोद माळवतकरला घ्यायचा होता, त्यामुळे त्यांनी या टोळीमधल्या कुणाला तरी संपवायचा प्लॅन आखला आणि हा प्लॅन कुणाला संपवायचा होता तर थेटपणे टोळीच्या म्होरक्याला। 1984 मध्ये शिवाजीनगरच्या कोर्टामध्ये याच टोळीचा म्हणजे अंदेकर टोळीचा म्होरक्या असलेल्या बाळू अंदेकरचा खून करण्यात आला। या खुनानंतर संपूर्ण पुणे शहरामध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण होतं, कारण थेटपणे कोर्टाच्याच आवारात एका सराईत गुन्हेगाराचा खून झाला होता, तोही दुसऱ्या सराईत गुन्हेगारांच्या गँगकडून। या सगळ्यानंतर या टोळ्यांमधली धगधग कमी होईल असं वाटत होतं, मात्र तसं झालं नाही। काही दिवसांसाठी अंदेकर टोळी ही थोडीशी कमी झालेली पाहायला मिळाली, त्यांची दहशत कमी झालेली पाहायला मिळाली, तर माळवतकर टोळीने प्रचंड दहशत माजवलेली होती। मात्र पुढे 1997 मध्ये माळवतकर टोळीचा प्रमुख असलेल्या प्रमोद माळवतकरचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने थेटपणे एन्काउंटर केला। प्रमोद माळवतकरच्या एन्काउंटर नंतर माळवतकर टोळी जवळपास संपुष्टात आली। मात्र इकडे अंदेकर टोळीला नवा म्होरक्या मिळाला। नाव होतं सूर्यकांत उर्फ बंडू अंदेकर। बंडू अंदेकरने या टोळीची सगळी सूत्र हातात घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा पुणे शहरामध्ये दहशत माजवायला सुरुवात केली। या टोळीबरोबर अनेक गुन्हेगार, अनेक लहान मोठे गुंड जोडले गेले। त्यानंतर पुन्हा एकदा टोळीच्या माध्यमातून हप्ते वसुली, खून करणं, दरोडे टाकणं, त्याचबरोबर खंडण्या वसूल करणं असे अनेक प्रकार सुरू होते।
या सगळ्याच्या नंतर गेल्या जवळपास 1.5 दशकामध्ये या टोळीने बरीचशी दहशत पुणे शहरात माजवल्याच्या नंतर आता गुन्हेगारी सोडून थेटपणे राजकारणाकडे वळण्याचा निर्णय या टोळीने घेतलेला होता। मात्र राजकारणाकडे वळत असताना गुन्हेगारीही सोडायची नव्हती। अर्थातच 90च्या दशकात गुन्हेगारीतून समाजकारणाकडे आंदेकर टोळी वळालेली पाहायला मिळाली। गुन्हेगारीत वर्चस्व सिद्ध केल्याच्या नंतर 1992 मध्ये आंदेकर टोळीने पहिल्यांदाच निवडणुकांमध्ये अर्थात राजकारणामध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। 1992च्या निवडणुकांमध्ये बंडू आंदेकरचा भाऊ असलेल्या उदयकांत आंदेकर यांनी निवडणूक लढवली आणि नगरसेवक म्हणून ते निवडून सुद्धा आले। त्याच्यानंतर या संपूर्ण कुटुंबाने राजकारणातच आपलं नशीब आजमावण्याचा खरं तर प्रयत्न केलेला पाहायला मिळाला। पुढे 1998 मध्ये वत्सला अक्का आंदेकर या सुद्धा पुण्याच्या महापौर म्हणून निवडून आल्या। तिथपासून या संपूर्ण कुटुंबाला जो काही गुन्हेगारीचा इतिहास होता, ही गुन्हेगारीतली दहशत थोडीशी कमी होऊन राजकारणाकडे हे संपूर्ण कुटुंब जास्त वळालेलं पाहायला मिळालं। पुढे आपल्याला बघायला मिळतं की बंडू आंदेकर हा खरं तर एका खुनाच्या प्रकरणामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली। बंडू आंदेकर जेलमध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा या टोळीची दहशत कुठेतरी कमी होत होती। मात्र बंडू आंदेकर यांचे 2 पुत्र अर्थात वनराज आंदेकर आणि कृष्णराज आंदेकर या दोघांनीही या टोळीची सूत्र सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावरती पडलेली होती आणि त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली सुद्धा। मात्र एकीकडे टोळीच्या माध्यमातून दहशत सुरूच होती, मात्र त्याला आता सपोर्ट मिळत होता तो राजकारणाचा। राजकारण, समाजकारण आणि गुन्हेगारी असं तिन्ही या टोळीच्या माध्यमातून सुरू होतं। एकीकडे राजकारण करत असताना समाजकारणही केलं जात होतं। त्यानंतरच्या काळात वनराजची आई अर्थात बंडू आंदेकर यांची पत्नी असलेल्या राजश्री यांनी सुद्धा निवडणूक लढवली आणि त्याच्यानंतर 2007 आणि 2012ला त्या सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या पाहायला मिळाल्या। दरम्यानच्या सगळ्याच काळामध्ये वनराज आणि कृष्णा या दोघांवरती सुद्धा अनेक गुन्हे दाखल झालेले होते आणि त्याच्यानंतर काही दिवसांसाठी कृष्णा हा तडीपार सुद्धा झाला। या सगळ्याच काळामध्ये बंडू आंदेकर ज्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली होती तो त्याची शिक्षा भोगून परत आला आणि पुन्हा एकदा या टोळीने आपली दहशत माजवायला सुरुवात केली। दरम्यानच्या काळात राजश्री यांच्या मृत्यूच्या नंतर वनराज याने सुद्धा राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावायचं ठरवलं आणि वनराज आंदेकर गुन्हेगारी सगळी मागे सोडून त्याच्यानंतर पुन्हा एकदा राजकारणात ते सुद्धा आले आणि त्याच्यानंतर 2017च्या निवडणुकांमध्ये नगरसेवक म्हणून निवडून सुद्धा आले आणि त्यानंतरच वनराज यांनी संपूर्ण गुन्हेगारी सोडून आपलं पूर्ण वेळ राजकारण आणि समाजकारण केलं आणि त्यानंतर मागच्याच वर्षी म्हणजे 1 सप्टेंबर 2024ला वनराज यांची हत्या करण्यात आली। हत्या कशामुळे झाली तर हत्येला अनेक खरं तर अँगल्स होते। सगळ्यात महत्त्वाचं घडलेलं होतं ते कौटुंबिक वाद असे होते की बंडू आंदेकर यांची सख्खी मुलगी अर्थात संजीवनी आणि कल्याणी आणि वनराज हे खरं तर 3 भावंड आहेत। वनराज यांचा आपल्या बहिणींशी पहिल्यापासून चांगले संबंध होते, चांगलं नातं होतं। याच बंडू आंदेकर यांनी त्यांच्या जवळपास म्हणजे नानापेठेतल्याच परिसरामध्ये राहणाऱ्या कोमकर कुटुंबात आपल्या 2ही मुली द्यायचं ठरवलं। संजीवनी आणि कल्याणी या दोघींचे सुद्धा विवाह झाले कोमकर कुटुंबातल्या जयंत आणि गणेश या दोघांशी। मात्र पहिल्यापासूनच गणेश कोमकर याच आंदेकर कुटुंबाशी फारसं चांगलं रिलेशन राहिलेलं नव्हतं। वनराजवरती थोडासा पर्सनल राग होता। वर्चस्व वादासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा गणेश कोमकर कडून अनेकदा केले गेलेले होते। राजकारणात सुद्धा नशीब आजमावायचं होतं आणि एकीकडे राजकारणामध्ये वनराज याने स्वतःची इतकी ताकद निर्माण केलेली होती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ते नगरसेवक असल्यामुळे आणि अजित पवारांच्या ते अगदी जवळचे आहेत असं मानलं जात होतं। त्यामुळे कुठेतरी गणेश कोमकर हा दुखावला गेलेला होता, बदला घ्यायचा होता। मग बदला घेण्यासाठी मोठा कट रचण्यात आला। या कटाला पार्श्वभूमी होती ती प्रॉपर्टीच्या वादांची। खरं तर या सगळ्यामध्ये संजीवनी कोमकर जी आहे म्हणजेच वनराजची बहीण, हिला उदयकांत म्हणजे आपल्या काकाने एक दुकान चालवायला दिलेलं होतं। त्याबरोबरच बंडू यांनी स्वतः राहायला घर सुद्धा दिलेलं होतं। असं सगळं असूनही प्रॉपर्टीच्या वरून या कुटुंबामध्ये वाद चालू होते। त्याचबरोबर वनराज हे नगरसेवक असल्यामुळे संजीवनी यांचं जे दुकान होतं, जे उदयकांत यांनी त्यांना चालवायला दिलेलं होतं, या दुकानावरती काही दिवसांपूर्वीच खरं तर म्हणजे जेव्हा वनराज यांची हत्या झाली त्याच्या अगदी काही दिवस आधीच या दुकानावर अतिक्रमणाची कारवाई झालेली होती। संजीवनी यांना असं वाटत होतं की आपला भाऊ असलेला नगरसेवक असलेल्या वनराजनेच जाणून बुजून महानगरपालिकेला सांगून ही अतिक्रमणाची कारवाई आपल्यावर केली। आपलं जी काही रोजीरोटी आहे ती बंद करण्याचा प्रयत्न आपल्याच भावाकडून केला जातोय असा त्यांना संशय आला आणि त्यामुळेच या संशयाचं रूपांतर थेट हत्येमध्ये झालं।
संजीवनी यांनी आपला दीर असलेल्या गणेश कोमकर बरोबर मिळून या सगळ्या हत्येचा कट रचला गेला। मात्र अर्थातच जसा गुन्हेगारीचा इतिहास हा अंधेकरांना होता तशा पद्धतीचा इतिहास कोमकरांना नव्हता। त्यामुळे अर्थात ही हत्या करण्यासाठी कुणाची तरी मदत लागणार होती। या मदतीला धावून आला तो या अंधेकर टोळीचा कट्टर दुश्मन असलेला सोम्या गायकवाड अर्थात सोमनाथ गायकवाड। सोमनाथ गायकवाड हा पहिल्यापासून अंधेकर टोळीमध्येच होता। अंधेकर टोळीचा गुंड होता। मात्र वर्चस्ववादाच्या लढाईतून पुन्हा एकदा जशा पद्धतीने प्रमोद माळवतकर फुटून बाहेर गेला, स्वतःची टोळी निर्माण केली, तशाच पद्धतीने सोमनाथ गायकवाड सुद्धा बंडू अंधेकरांचा अगदी विश्वासू होता। मात्र बंडू अंधेकरला सोडून पुन्हा एकदा त्याने स्वतःची टोळी निर्माण केली। हा सोमनाथ गायकवाड आंबेगाव पठार परिसरामध्ये त्याची स्वतःची गायकवाड टोळी चालवत होता। अनेक वर्षांपासून या अंधेकर आणि गायकवाड टोळीमध्ये सुद्धा संघर्ष सुरू होता। या सगळ्या संघर्षाची ठिणगी पडली ती तिथपासूनच जवळपास वनराज यांची हत्या झाल्याच्या 1-2 वर्ष आधी, ज्यावेळी या अंधेकर टोळीने दोघांवर हल्ला केलेला होता। यामध्ये अनिकेत दुधभाते आणि निखिल आखाडे नावाचे दोन तरुण होते। या दोघांवरती सुद्धा अंधेकर टोळीने हल्ला केला, ज्यामध्ये निखिल आखाडेचा खून झाला। हा निखिल आखाडे सोमनाथ गायकवाडचा अगदी जवळचा नातेवाईक होता। त्यामुळे सोमनाथ गायकवाडचा इगो हर्ट झालेला होता, बदला घ्यायचा होता। त्यामुळेच या प्रकरणामध्ये वनराज आणि अंधेकर टोळी यांचे कौटुंबिक विरोधक, त्याचबरोबर गँगवॉर मधले गुन्हेगारीतले विरोधक आणि राजकारणातले असे सगळ्याच प्रकारचे खरं तर विरोधक हे एकत्र आलेले पाहायला मिळाले। या सगळ्याचे मुख्य होते संजीवनी कोमकर अर्थात बहीण, गणेश कोमकर अर्थात दाजी आणि दुसरीकडे सोम्या गायकवाड। या तिघांनी मिळून वनराजला मारण्याचा कट रचला। या कटानुसार वर्षभरापूर्वीच 1 सप्टेंबर 2024 ला जेवण करून वॉकसाठी बाहेर पडलेल्या वनराज यांना घेरून 7-8 तरुणांनी खरं तर घेरलेलं होतं। त्यांच्याबरोबर शिवम अंधेकर हा त्यांचा चुलत भाऊ सुद्धा होता आणि शिवम आणि वनराज या दोघांवरती सुद्धा एक साथ हल्ला करण्यात आला। नाना पेठेत डोके तालमीचा जो चौक आहे, जो चौक खरं तर अंधेकर चौक म्हणून सुद्धा ओळखला जातो, याच चौकात उभ्या असलेल्या अंधेकरांना, वनराज अंधेकरांना टार्गेट केलं गेलं। यामध्ये गोळ्या झाडल्या गेल्या, त्याचबरोबर कोयत्याने वार सुद्धा करण्यात आले। शिवम अंधेकर हा पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला, मात्र वनराज अंधेकर पळता पळता खाली पडला आणि त्यामुळे तो या सगळ्यांची शिकार बनला। वनराज यांच्यावर फायरिंग सुद्धा करण्यात आलं, कोयत्याने वार सुद्धा करण्यात आले। यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला। या मृत्यू प्रकरणामध्ये पोलिसांनी ऍक्टिव्हली काम करत या सगळ्याचे सूत्रधारही शोधून काढले। या सगळ्यातले जे प्रत्यक्ष मारेकरी होते त्यांना सुद्धा शोधून काढलं। जवळपास 17 ते 18 गुन्हेगारांना या सगळ्यामध्ये अटक झाली। यामध्ये अर्थातच संजीवनी कोमकर, गणेश कोमकर, त्याचबरोबर सोम्या गायकवाड असे अनेक सगळेच जण या सगळ्यामध्ये गुन्हेगार झाले, आरोपी झालेले पाहायला मिळाले आणि या सगळ्यांना सध्या हे सगळे सध्या तुरुंगात असून यांच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई सुद्धा झालेली पाहायला मिळाली। मात्र आता जी काही माहिती समोर येते, या माहितीच्या नुसार ज्यावेळी वनराज यांचा खून झाला त्याच वेळी अंधेकर टोळीने या खुनाचा बदला घ्यायचं ठरवलेलं होतं आणि त्याच पद्धतीचा बदला त्यांनी काल घेतलेला पाहायला मिळाला। वनराजच्या हत्येनंतर अंधेकर टोळीचं गँगवॉर बरोबरच फॅमिली वॉर सुद्धा सुरू झालेलं होतं, कारण बहीण असलेली संजीवनी आणि दाजी असलेल्या गणेशने मिळूनच ही सगळी हत्या घडवून आणलेली होती। असं सांगितलं जात आहे की ज्यावेळी वनराज अंधेकर यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडले, ज्यावेळी त्यांचा अंत्यविधी सुरू होता, त्याच वेळी अंधेकर टोळीमधल्या काही तरुणांनी, काही गुंडांनी शस्त्रपूजन केलेलं होतं आणि शस्त्रांची शपथ घेऊन अंधेकर टोळीकडून या सगळ्याचा बदला घेतला जाईल अशी शपथ सुद्धा घेतलेली होती। त्याचबरोबर हा सगळाच बदला वर्ष श्राद्धाच्या आत घेतला जाईल अशी सुद्धा शपथ घेतलेली होती। या सगळ्यामध्ये वनराज अंधेकर यांचा 1 सप्टेंबर रोजी 1 वर्ष त्यांच्या हत्येला पूर्ण होणार होता आणि त्याच अनुषंगाने या अंधेकर टोळीने बदला घेण्याचं प्लॅनिंग केलेलं होतं। या प्लॅनिंगनुसार या सगळ्यामधले जे मुख्य 2 आरोपी होते म्हणजे सोमनाथ गायकवाड आणि त्याच्याबरोबर त्याचा एक राईट हँड होता, या दोघांवरची, या दोघांच्या घरांवरती नजर ठेवण्यात आलेली होती। हे सगळं केलं कोणी होतं तर अर्थातच आता जर आपण पाहिलं तर अंधेकर टोळीचा जो प्रमुख म्होरक्या होता म्हणजेच बंडू अंधेकर, वयामानानुसार त्यांना ही सगळी टोळी त्याला चालवणं शक्य नव्हतं। त्यामुळे या टोळीला आता एक नवा म्होरक्या मिळाल्याची माहिती समोर येते। या म्होरक्याचं नाव आहे कृष्णराज अंधेकर। कृष्णराज म्हणजे बंडू अंधेकरचा लहान मुलगा, वनराजचा लहान भाऊ। याच कृष्णराज अंधेकरने हा सगळा कट रचल्याचं सांगितलं जातंय।
या कटानुसार दत्ता काळे नावाच्या एका तरुणाला, हा तरुण खरं तर येरवडा कारागृहामध्ये एका लैंगिक अत्याचाराच्या केसमध्ये आरोपी होता। यावेळी त्याची स्वराज वाडेकर नावाच्या आणखी एका गुंडाशी ओळख झाली। हा स्वराज वाडेकर नानापेठेच्या परिसरामध्ये वास्तव्यास असून तो स्वतः सुद्धा या अंधेकर टोळीचा एक भाग होता। त्यामुळे अंधेकर टोळीला बदला तर घ्यायचा होता, मात्र पोलिसांची नजर सुद्धा अंधेकर टोळीवरती होती। त्यामुळे बदला घ्यायचा आहे, मात्र तो आपण थेटपणे घ्यायचा नाही, कारण आपण जर बदल्याचं प्लॅनिंग केलं तर पोलिसांना ही माहिती लगेच मिळेल असं कुठेतरी दाट शक्यता वाटत होती। त्यामुळे बदला घ्यायचा, मात्र इतरांच्या मार्फत बदला घ्यायचा असं ठरलेलं होतं। त्यानुसार या दत्ता काळेला हायर करण्यात आलं हा बदला घेण्यासाठी। दत्ता काळेला 5,000 रुपये देण्यात आले। आंबेगाव पठारच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी सोमनाथ गायकवाड आणि त्याची इतर टोळी, सक्रिय टोळीतले काहीच गुन्हेगार वगैरे ज्या ठिकाणी राहतात त्याच परिसरामध्ये त्याला एक घर घेऊन देण्यात आलं। भाड्याच्या घरात तो राहत होता आणि तिथे राहून गेल्या अनेक दिवसांपासून तो सोमनाथ गायकवाड आणि त्याचे इतर जे काही पंटर आहेत त्यांच्या घरांची रेकी करत होता। केवळ रेकी करत नव्हता, कुठला रस्ता कुठून येतो, कुठे जातो, कुठून पळायला मार्ग आहे, कुठून कशा पद्धतीने कुठली गाडी घेऊन आपण येऊ शकतो, कुठून कसे पळून जाऊ शकतो, अशा पद्धतीचं सगळं प्लॅनिंग केलेलं होतं। कुठे गर्दी असते, कुठे गर्दी कमी असते, निर्जन स्थळं कुठली कुठली आहेत, अशा सगळ्याच पद्धतीची रेकी केलेली होती। फोटो काढलेले होते। हे सगळेच फोटो कृष्णराज अंधेकरला पाठवले सुद्धा होते। त्याचबरोबर कृष्णराज अंधेकर हा या दत्ता काळे नावाच्या तरुणाशी, गुंडाशी खरं तर व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून कंटिन्यू संपर्कात होता। तिथे नेमकं काय घडतंय हे कृष्णराजला सांगितलं जात होतं। त्यानुसारच कृष्णराजने ज्या दिवशी या सगळ्यामध्ये वनराज अंधेकर यांची हत्या झालेली होती त्याच 1 सप्टेंबरला विरोधी टोळीतल्या म्हणजे सोमनाथ गायकवाडच्या टोळीतील कुणाचा तरी खून करण्याचा कट रचलेला होता। कुणाचा खून करायचा होता हे अद्याप समोर आलेलं नाही, मात्र कट ज्या पद्धतीने रचला होता हा कट कदाचित सोमनाथ गायकवाडची पत्नी किंवा सोमनाथ गायकवाडचा मुलगा यांच्यासाठी रचल्याची माहिती आता कुठेतरी समोर येते। या कटानुसार हाच कृष्णराज जो आहे तो 7 ते 8 तरुणांना तिथे 5 वेपन घेऊन पाठवणार होता। ही माहिती त्याने स्वतःच दत्ता काळेला दिलेली होती की 7-8 तरुण येतील, 5 वेपन असतील आणि ज्या दिवशी हे सगळं घडलंय त्याच दिवशी हा गेम वाजवायचा होता। मात्र तत्पूर्वी ही सगळी चर्चा जेव्हा कटाची रंगू लागलेली होती, जशा पद्धतीने पुण्यातल्या अंडरवर्ल्ड मध्ये ही चर्चा रंगली, तशाच पद्धतीने एक टीप पुणे पोलिसांना सुद्धा गेलेली होती की अंधेकर टोळी बदला घेण्याच्या तयारीत आहे। त्यामुळेच पुणे पोलिसांनी त्यांची गुन्हे शाखेची पथकं ऍक्टिव्ह केली, काही खबरी ऍक्टिव्ह केले। या खबऱ्यांच्या माध्यमातून पुणे पोलिसांना 30 तारखेला एक टीप लागली। आंबेगाव पठार परिसरामध्ये एक संशयित फिरतोय, घराच्या रेकी करतोय, त्याचबरोबर काही फोटो सुद्धा कुणाला तरी पाठवताना आढळून येतोय। यानुसार पोलिसांच्या पथकाने ऑन द स्पॉट रेड हँड या दत्ता काळेला आंबेगाव पठार परिसरामधूनच अटक केली, ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्याच्या नंतर चौकशी झाली। चौकशीतून असं समोर आलं की अंधेकर टोळीच्या माध्यमातून या प्रकरणातले जे वनराज अंधेकरांच्या मारेकऱ्यांमधले जे आरोपी होते, या आरोपींच्या कुणाच्या तरी संबंधितांच्या हत्येचा प्लॅन आखण्यात आलेला होता। त्यासाठी काही वेपन सुद्धा मागवण्यात आले होते। हे सगळं कळल्याच्या नंतर या प्रकरणात 3 ते 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं। पुणे पोलिसांना असं वाटत होतं की अंधेकरांच्या हत्येचा बदला घेण्याचा जो काही कट रचण्यात आला होता हा कट आता पुणे पोलिसांनी उधळून लावलाय। मात्र इथेच पुणे पोलीस फसले, कारण या अंधेकर टोळीने कट रचला तर होता, एक कट फसला, मात्र दुसरा सक्सेसफुल करून दाखवला। या प्रकरणामधले जे 4-5 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते त्यांच्या व्यतिरिक्त आणखी काही आरोपी ऍक्टिव्ह केलेले होते। या प्रकरणामध्ये कृष्णराजच्या म्हणण्यानुसार 5 वेपन्स पाठवण्यात येणार होते। यापैकी 5 पैकी 2 वेपन पुणे पोलिसांनी हस्तगत केले, जप्त केले। यातलं एक वेपन हे दत्ता काळेकडेच आढळून आलं। दुसरा वेपन या प्रकरणामध्ये टिपू पठाणची जी गँग आहे, टिपू पठाण नावाचा पुण्यातला एक कुख्यात गुंड आहे, सराईत गुन्हेगार आहे, त्याची सुद्धा एक गँग पुणे शहरामध्ये कार्यरत आहे आणि त्याच्या गँगकडून अंधेकर टोळीला शस्त्र पुरवली जात आहेत अशा पद्धतीचा संशय पुणे पोलिसांना होता। त्या पद्धतीची कारवाई परवाच्या दिवशी झालेली पाहायला मिळाली। परवा दिवशी पुणे पोलिसांनी त्याच परिसरामध्ये म्हणजे नानापेठेच्याच परिसरामध्ये संशयितरित्या फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून एक पिस्तूल सापडलं, काही काडतुसं सापडली। ही सुद्धा पिस्तूल आणि काडतुसं अंधेकर टोळीला पोहोच करण्यात येणार असल्याची शक्यता निर्माण झालेली आहे। म्हणजे जी 5 पैकी 2 पिस्तूल या सगळ्यामधल्या रिकव्हर झाल्या, उरल्या 3। मग आता आपल्याला असं पाहायला मिळालं की ज्या 3 पिस्तूल होत्या त्यांच्या मार्फत इतर काही गुन्हेगारांना हाताशी धरून एक नवीन कट रचला गेला असेल। या कटानुसार
जर सोमनाथ गायकवाडच्या कुणाची तरी हत्या करता येत नाहीये, मात्र हत्येचा बदला तर घ्यायचा आहे आणि तोही वर्षाच्या आतच घ्यायचा होता, मग जर एक प्लॅन फसला तर दुसरा प्लॅन करण्यात आला। या दुसऱ्या प्लॅननुसार काल रात्री या प्लॅनला सगळ्याच पद्धतीने एक्झिक्यूट केलेलं पाहायला मिळालं। या सगळ्यामध्ये गणेश कोमकर अर्थात वनराजचा सख्खा दाजी असलेल्या गणेश कोमकरचा आयुष उर्फ गोविंदा नावाचा एक 18 ते 20 वर्षांचा मुलगा आहे। हा मुलगा खरं तर महाविद्यालयीन शिक्षण घेतो, कॉलेजमध्ये आहे। कॉलेज झाल्याच्या नंतर क्लासला गेलेला होता, क्लास करून तो परत आला। नाना पेठेमध्ये ज्या ठिकाणी तो वास्तव्याला आहे वगैरे त्या परिसरातच तो होता। एक इमारत आहे, या इमारतीच्या बेसमेंटमध्ये म्हणजे पार्किंगमध्ये तो उभा होता। त्याच वेळी जवळपास 7:45च्या सुमारास काल रात्री या ठिकाणी 2 तरुण आले। या दोघांनी मिळून आयुषवर 3 राऊंड फायर केले। या 3ही गोळ्या आयुषला लागल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। त्यामुळे 1 तारखेला जो बदला घ्यायचा होता, ज्याचा कट पुणे पोलिसांनी उधळला, तो कट तेव्हा जरी फसला तरी सुद्धा काल म्हणजेच 5 सप्टेंबरला या कटाला पुन्हा एकदा कुठेतरी एक्झिक्युशन मिळालेलं पाहायला मिळालं। हे सगळं घडल्याच्या नंतर नाना पेठेमध्ये प्रचंड दहशत माजलेली होती, कारण आज गणेश विसर्जन असल्यामुळे काल संध्याकाळी लाईनचे गणपती लागणार होते। नाना पेठेतल्या मंडळांना सुद्धा लाईनला लागायचं होतं, त्यामुळे प्रचंड वर्दळ होती। अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हे सगळं घडलेलं होतं। अगदी काही सेकंदात सगळं घडलं। हे 2 जण आले, गोळ्या मारल्या आणि लगेचच पसार झाले। हे कुठे गेले, कसे गेले, कुणाला काहीच ठाऊक नाही। मात्र प्रचंड दहशत निर्माण झाली। पुणे पोलिसांना फोन गेले, पोलीस लगेचच त्यांची पथकं घेऊन घटनास्थळी दाखल सुद्धा झाले। बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आली आणि पुढील सगळा तपास सुद्धा सुरू झाला। या सगळ्या तपासाच्या नंतर या ठिकाणी असलेले गुन्हे शाखेचे जे डीसीपी आहेत निखिल पिंगळे यांनी सुद्धा याविषयीची सगळी माहिती देताना असं सांगितलं की यामधले सीसीटीव्ही फुटेजेस पुणे पोलिसांकडून रिकव्हर करण्यात आलेत आणि या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता आरोपींचा शोध घेतला जाईल। मात्र अर्थातच या सगळ्यामध्ये आंदेकर टोळीने त्यांचा बदला पूर्ण केला आणि त्यामुळे पुणे पोलिसांवरती प्रचंड प्रश्नचिन्ह निर्माण झाली। कारण एक कट उधळून लावला तरी सुद्धा या आंदेकर टोळीकडून दुसरा एखादा कट रचला जात असेल अशी शंका सुद्धा पोलिसांना कशी काय आली नाही, किंवा जे आरोपी आत्ता पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांच्याकडून या सगळ्या दुसऱ्या कटाची माहिती पोलिसांना काढून कशी काय घेता आली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात। दुसरीकडे गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी पोलिसांचा हजारोंचा फौजफाटा हा तिथे व्यस्त असताना या गुन्हेगारांनी आपला डाव साधला आणि पोलिसांचं पूर्णपणे या सगळ्यावरती दुर्लक्ष झालेलं पाहायला मिळालं आणि त्यामुळेच पुणे पोलिसांवरती कुठेतरी टीकेची झोड उठताना पाहायला मिळते। मात्र अर्थात आयुषच्या हत्येनंतर आता आंदेकर टोळी ही केवळ गँगवॉर पुरती मर्यादित न राहता चक्क फॅमिली वॉर पर्यंत येऊन पोहोचलेली पाहायला मिळते। ज्या पद्धतीने आयुषची हत्या करण्यात आली, अर्थातच या सगळ्यात आयुषचा जे वडील आहेत म्हणजे गणेश कोमकर जो वनराजच्या हत्या प्रकरणामधला मुख्य आरोपी आहे, तो जेव्हा केव्हा जेलमधून बाहेर येईल त्यानंतर अर्थातच आपल्या मुलाची हत्या झाली म्हटल्यानंतर पुन्हा एकदा कोमकरकडून काहीही केलं जाऊ शकतं। त्यामुळे जशा पद्धतीने पुणे पोलिसांना गँगवॉर कसं रोखायचं हा एक मोठा प्रश्न पोलिसांच्या समोर होता। गेल्या काही वर्षांमध्ये खरं तर हे सगळं रोखण्यात पोलिसांना बरंचसं यश सुद्धा आलेलं होतं। मात्र आता गँगवॉर बरोबरच फॅमिली वॉर कसं रोखायचं हा एक मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिलेला पाहायला मिळतोय। ज्या आंदेकर टोळीला केवळ बाहेरच्या टोळ्यांशी संघर्ष करायचा होता, वर्चस्व सिद्ध करायचं होतं, त्यांना आता स्वतःच्या घरातल्या टोळीशी सुद्धा वर्चस्व सिद्ध करावं लागणार आहे। घरातल्या फॅमिली वॉरशी सुद्धा झगडावं लागणार आहे। अर्थात या सगळ्यामध्ये आणखी किती लोकांचे बळी जातात हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे। त्यामुळे पुणे पोलिसांसमोर गँग वॉर रोखण्याबरोबरच फॅमिली वॉर रोखण्याचं सुद्धा एक नवीन आव्हान तयार झालंय। या आव्हानाला पुणे पोलीस कसे सामोरे जात आहेत आणि हे फॅमिली वॉर थांबणार का हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।